नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी आर्या करिअर अकॅडमीमध्ये परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षामधील 1984 पासून 2023 पर्यंत विचारण्यात आलेल्या मराठी विषयातील म्हणी। उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे मन मानेल तसे बोलणे, खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजे कृतज्ञता दाखवणे, हातात कंकण बांधणे म्हणजे बंधन घालणे, केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य म्हणजे एखाद्याचे घेऊन ते त्यासच परत देणे, इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्या अडचणीत सापडणे, लंकेत सोन्याच्या विटा असणे म्हणजे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो, बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हणजे दिसायला बावळट पण व्यवहार कुशल व्यक्ती, गावढळ गावात गाढवीन सवाशीण म्हणजे अज्ञानी व्यक्तीमध्ये अल्पज्ञान असणाराही अतिशहाणा ठरतो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणजे काय तर त्रास सहन केल्याशिवाय सहजासहजी काहीच मिळत नाही, घर म्हणजे बांधून पहा, लग्न म्हणजे करून पहा म्हणजे काय तर घर आणि लग्न कार्यासाठी खूप खर्च आणि अडचणी येतात, ते केल्याशिवाय लक्षात येत नाही, कणगीत दाना आणि भिल्ल उताना म्हणजे स्वतःजवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे इतरांना कमी लेखणे, पडत्या फळाची आज्ञा म्हणजे आपल्या समोरचा प्रसंग शिरसंवाद मानून काम करणे, आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते म्हणजे काय तर एखाद्याने खूप मेहनत करायची व फायदा दुसऱ्याने घ्यायचा, गाड्याबरोबर नळांची यात्रा म्हणजे काय तर मोठ्या लोकांबरोबर अश्रतांचाही फायदा होतो, स्वार्थी आले नि शास्त्री गेले म्हणजे चांगले जाऊन वाईट येणे, दिव्याखाली अंधार म्हणजे काय मोठ्या माणसाच्या ठिकाणीही दोष असणे, दाट पेरा देईल नुसता चारा म्हणजे खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल, धान्य नाही, दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजे फायद्यासाठी अपमान सहन करणे, गरजेल तो पडेल काय म्हणजे बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही, पाण्यात पाहणे म्हणजे मत्सर वाटणे, साखरेचे खाणार त्यास देव देणार म्हणजे जो चांगली इच्छा करतो त्यास चांगला लाभ होतो, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण म्हणजे स्वतः न आचरण करता इतरांना उपदेश करणे, दैव उपाशी राही उद्योग पोटभर खाई म्हणजे आळशी लोक फक्त नशिबावर अवलंबून राहतात व साध्य काहीच होत नाही, मात्र मेहनती लोक काम करतात आणि यशस्वी होतात, आईजीचे जीवावर बाईजी उदार म्हणजे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे, अर्धी टाकून सगळीकडे धावू नये म्हणजे हाती आलेल्या अर्धी वस्तू सोडून पूर्ण वस्तूच्या पाठीमागे लागण्याच्या नादामध्ये दोन्ही वस्तू हातच्या निघून जाणे, कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडूच म्हणजे मुळात वाईट स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी त्यात बदल होत नाही, तंटा मिटवायला गेला गव्हाचे कणिक करून आला म्हणजे भांडव मिटवण्यास जाऊन अधिक नुकसान करून येणे, काना मागून येणे आणि तिखट होणे म्हणजे मागून येऊन मोठेपणा मिळविणे, तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे विना तक्रार त्रास सहन करणे, तरण्याचे झाले कोळशे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे म्हणजे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे, जुने ते सोने म्हणजे जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात, तळी राखी तो पाणी चाखी म्हणजे
ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी असते तो त्या वस्तूचा थोडा तरी उपभोग घेतोच. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी सोबत घेऊन जाणे. आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे स्वतःचे दोष स्वतःच दिसतच नाहीत. गाव जळाला मारुती गावा निराळा म्हणजे दुसऱ्याचे नुकसान करून गाव निराळा राहणे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणजे निकट परिचयाचा असल्याने एकमेकांना पुरते ओळखणे. बैल गेला आणि झोपा केला म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर यातायात करणे. गाढवाने शेत खाल्ल्याने पाप ना पुण्य म्हणजे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार हे व्यर्थ जातात. राजाला दिवाळी काय माहिती म्हणजे रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी म्हणजे दोन्ही घरावर अवलंबून असणाऱ्या माणसाचे काम होत नाही. बुडत्याचा पाय खोलात म्हणजे अधोगतीस लागून जास्तच नुकसान होणे. कोळशाच्या दलदलीत हात काळे म्हणजे परिश्रम करूनही योग्य मोबदला न मिळणे. कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणजे योगायोगाने एकाच वेळी दोन अनपेक्षित गोष्टी घडणे. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणजे आप्तजनांच्या चुका चार चौकात उघड न करता त्यावर पांघरून घालणे. तूप खाऊन रूप येत नाही म्हणजे कोणत्याही गोष्टीचा लगेच परिणाम दिसत नाही. गरज सरो अन वैद्य मरो म्हणजे गरज असेपर्यंत एखाद्याच्या मागेपुढे करणे नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणजे न मिळणाऱ्या गोष्टीस नावे ठेवणे. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस म्हणजे दुबळ्या व्यक्तीस कोणी पाठीराखा नसतो. हात दाखवून अवलक्षण करून घेणे म्हणजे स्वतःहून आपत्ती ओढून घेणे. गाव करील ते राव काय करील म्हणजे समूहाने जे कामे होते ते राजाच्या हातूनही होणार नाही. राजाचा त्याग तोच प्रजेचा भोग म्हणजे सत्ताधारी निष्पृह असेल तर जनता देखील समाधानात राहते. भरवशीच्या म्हशीला टोणगा म्हणजे खूप आशा असणाऱ्याकडून संपूर्ण निराशा होणे. धर्म करता कर्म उभे राहते म्हणजे चांगले करताना नको ते निष्पन्न होणे. हात ओला तर मित्र भला म्हणजे ज्यापासून फायदा होणार असेल तर लोक त्याचे गोडवे गातात. सिर सलामत तो पगडी 50 म्हणजे मनुष्य सदृढ असेल तर अनेक पराक्रम करतो. घोडे खाई भाडे म्हणजे व्यवसायात नफापेक्षा खर्च जास्त होणे. फुटका डोळा काळजाने साजरा करावा म्हणजे आपला अंगभूत दोष सुधारता येत नसेल तर किमान झाकून तरी ठेवावा. नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा म्हणजे नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. फार झाले हसू आले म्हणजे एखादी गोष्ट खूप वेळा चर्चेला गेली की तिचे महत्त्व कमी होत जाते. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी म्हणजे अत्यंत गरिबीची स्थिती असणे. गाड्यांबरोबर नळ्यांची यात्रा म्हणजे मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधायची म्हणजे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नसते. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे आपल्याजवळ असते ते सर्वत्र असते. रंग जाणे रंगारी म्हणजे ज्याची विद्या त्यालाच माहिती. असंगाशी संग प्राणाशी गाठ म्हणजे दुर्जन माणसाशी संगत केल्यास
प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. नाआवडतीचे मी टाळणे म्हणजे अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभट्टाची तटेनी म्हणजे एक अतिशय थोर तर एक अतिशय शूद्र. संन्याशाच्या लग्नास शेंडीपासून सुरुवात म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रारंभ मुळापासून करणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजे बढाया मारणे. डाळ भिजत नाही आणि वरण उकळत नाही म्हणजे कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. समुद्रात राहून कोरडा म्हणजे चांगली संधी मिळूनही त्याचा लाभ करून न घेता येणे. हपापाचा माल गपापाला म्हणजे अवैध संपत्ती जशी येते तशीच जाते सुद्धा. मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते म्हणजे मूर्खपणाने दुसऱ्याचे अनुकरण करणे. पाचामुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असते. 63चा आकडा असणे म्हणजे मैत्री असणे. तोफेच्या तोंडी देणे म्हणजे संकटात टाकणे. उखळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ द्रव्य मिळणे. घेता दिवाळी देता शिमगा म्हणजे घ्यायच्या वेळी आनंद वाटतो पण द्यायच्या वेळी बोंबाबोंब होते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे स्वतःच अतिशहाणी समजणारे प्रत्यक्षात मात्र कृती करीत नाहीत. हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, तोंड फिरे तिथे अवदेसा फिरे म्हणजे ज्याच्या घरी मेहनत असते तेथे लक्ष्मी वास करते आणि ज्याच्या कृतीशिवाय फक्त बडबड असते तेथे दारिद्र्य असते. खान तशी माती म्हणजे मातापित्याप्रमाणे अपत्य असणे. तोंड दाबून भुक्यांचा मार म्हणजे मुकाट्याने दुःख सहन करणे. द्रविडी प्राणायाम म्हणजे साध्या गोष्टीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे मन मानेल तसे बोलणे. रात्री थोडी सोंगे फार म्हणजे वेळ थोडा अन त्या तुलनेत काम जास्त असणे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे कृतज्ञता राखणे. माकडाच्या हाती कोलीत म्हणजे विघ्नसंतोषी माणसाच्या हाती कारभार देणे. लंकेत सोन्याच्या विटा म्हणजे दुसरीकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टीचा आपणास उपयोग नसतो. दुधात साखर पडणे म्हणजे आनंदात भर पडणे. लहान तोंडी मोठा घास म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त गोष्टी अंगावर घेणे. व्यसन घालणे म्हणजे मर्यादा घालणे. रिकाम्या देवळावर कावळ्यांची वस्ती म्हणजे परधनी नसल्यास चोराचे फावते. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणजे एकाच ठिकाणी असणाऱ्या माणसांना एकमेकाचे गुणदोष हे माहिती असतात. पोटात सूळ उठणे म्हणजे मत्सर वाटणे. मुंगी होऊन साखर खावी म्हणजे नम्रतेने चांगल्या गोष्टी साध्य होतात. भीड भिकेची बहीण म्हणजे भीड बाळगून उगाचच नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपल्यावर भीक मागण्याची वेळ येते. पुराणातली वांगी पुराणात म्हणजे ज्या ठिकाणची गोष्ट त्या ठिकाणीच लागू पडते. नाकापेक्षा मोती जड म्हणजे मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे म्हणजे कनिष्ठ दर्जाचा माणूस वरिष्ठाहून वरचढ होणे. आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा नुकसानकारक ठरतो. 12 गावचे पाणी पिणे म्हणजे विविध प्रकारचे अनुभव आल्याने
माणूस व्यवहारात चतुर होतो. वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. म्हणजे वाईट व्यक्तीशी कितीही स्नेहपूर्ण वागले तरी तो वाईटच वागतो. लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजे ज्यातून आर्थिक लाभ होत नाही असे काम करणे. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे म्हणजे प्रत्येकास काही दिवस अधिकार हा मिळतोच, प्रत्येकास अनुकूल परिस्थिती हे येतेच. गाढवाला गुळाची चव काय माहिती म्हणजे अरसिकाला काव्याचे परीक्षण करण्यास सांगणे हे निरर्थक आहे. चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात ते उघडे पडण्याची सतत भीती असते. बळी तो कानपिळी म्हणजे बलशाली व्यक्ती आपला अधिकार गाजवतो. संग तसा रंग म्हणजे व्यक्तीच्या स्वभावावर किंवा व्यक्तिमत्वावर संगतीचा परिणाम पडतो. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार म्हणजे धोक्याची कामे करण्यास कोणी पुढे येत नाही. केळी खाता हरकले, हिशोब देता चरकले म्हणजे फुकटचा पैसा संपेपर्यंत काही विचार केला नाही आणि पैसा संपल्यावर हिशोब देताना मात्र त्रास वाटणे. श्रींच्या मागे ग येतो म्हणजे श्रीमंतीसोबत अभिमान येतो. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे नाममात्र मोबदल्यात भरपूर काम करून घेणे. म्हणतात ना, देणे कुसळाचे आणि घेणे मुसळाचे. आता पुढे पहा, चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर भागुबाई म्हणजे घरामध्ये शूरपणाच्या गोष्टी करायच्या आणि घराबाहेर मात्र घाबरटपणाची वृत्ती असणे. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजे आपले गुपित किंवा व्यंग कोणालाही न सांगितलेले बरे. दिव्याखाली अंधार म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच. साखर हातावर कातर मानेवर म्हणजे गोड बोलून गळा कापणे. गाढवास गुळाची चव काय म्हणजे मूर्खास चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही. साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे नशीबवान व्यक्तीस सर्व परिस्थिती अनुकूल असते. साखर हातावर कातर मानेवर म्हणजे गोड बोलून गळा कापणे. गूळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी म्हणजे परिस्थितीमुळे इतरांसाठी काही करता आले नाही तरी चालेल, पण आपले बोलणे गोड असावे. इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्याच संकटात सापडणे. गंगा आली आळशावरी, आळशी पाहून पळे दुरी म्हणजे आळशी व्यक्ती पाहून आपली संधी निघून जाते. ताटातले सरत नाही आणि खाण्यावाचून उठवत नाही म्हणजे अधाशी वृत्तीचा मनुष्य. गंगेत न्हाले, यमुनेत न्हाले, अंगीनही पुण्य आले म्हणजे सद्वर्तन नसेल तर धार्मिक कृत्याचा काहीही उपयोग होत नाही. जात्यातले रडतात नि सुपातले हसतात म्हणजे स्वतः संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसणे. वराती मागून घोडे म्हणजे वेळ निघून गेल्यावर काम करणे व्यर्थ ठरते. म्हणतात ना, बैल गेला झोपा केला. दुष्काळात 13वा महिना म्हणजे संकटात अजून भर पडणे. बडा घर पोकळ वासा म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे. घोडे कमावते आणि गाढव खाते म्हणजे एखाद्याच्या कष्टावर आळशी व्यक्तीने आराम करणे. एरे बोरा पड माझ्या तोंडा म्हणजे अतिशय आळशी असणे. हाजीर तो वजीर म्हणजे वेळेवर उपस्थित राहणाऱ्यास लाभ होतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे आपल्याला मदत करणाऱ्याशी कृतज्ञ राहावे. उढाळ गुराला लोढणे गळ्याला म्हणजे गुन्हेगारास कायद्याचा वचक असायलाच हवा. कुडी तशी पुडी म्हणजे शरीराप्रमाणे माणसाचा आहार असतो.
8 पूर्भये नि 9 चौबे म्हणजे एकांचे दुसऱ्याची न जमणे. बळी तो कानपिळी म्हणजे बलशाली व्यक्ती इतरांवर अधिकार गाजवतो. कोळसा उगळावा तितका काळाच म्हणजे वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन. पाचामुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे. मामुजी मेला आणि गाव जागा झाला म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा जास्त गवगवा करणे. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30 म्हणजे मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यासच खर्च अधिक असणे. नागिन पोसली आणि पोसणाऱ्यासच डसली म्हणजे एखाद्यावर उपकार केले पण ते विसरून तो कृतज्ञपणे वागतो. गळ्यातले तुटले आणि ओटीत पडले म्हणजे कोणत्याही परिस्थितीत वस्तू जवळच राहणे. तण खाई धन म्हणजे एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष नाही दिल्यास ते पुढे डोईजड होते. जयचंदी घोडचूक म्हणजे फितुरी किंवा देशद्रोही. ज्याच्या हाती ससा तो पारधी म्हणजे कर्तृत्व एकाचे पण दुसऱ्याने त्याचे श्रेय घेणे. गळा नाही सरी सुखे निद्रा करी म्हणजे दागिने अंगावर नसणाऱ्या स्त्रीला सुखाची झोप लागते. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात म्हणजे चुकीच्या मार्गाने शोधण्याचा प्रयत्न करणे. दुहेरी बोलाची कवडी मोलाची म्हणजे दोन्हीकडून बोलल्याने किंमत कमी होते. उधार तेल खवट म्हणजे उधारीच्या वस्तूत काहीतरी दोष हा असतोच. मारून मुटकून आणणे म्हणजे बळजबरीने आणणे. उधारीचे पोते सव्वा हात रिते म्हणजे उधारी अंतिमता नुकसानीत नेते. पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास 12 वाटा म्हणजे चोरीची सुलभता आणि शोधाची कठीणता. अधानातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे आज जे सुखात आहेत ते उद्या दुःखात पडतात हा सृष्टीनियम आहे. उधारीचे पोते सव्वा हात रिते म्हणजे उधारी अंतिमता नुकसानीत नेते. पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास 12 वाटा म्हणजे चोरीची सुलभता व शोधाची कठीणता. अधानातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे आज जे सुखात आहेत ते उद्या दुःखात पडतात हा सृष्टीनियम आहे. आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते म्हणजे आधी बुद्धी भ्रष्ट होते परिणामी वर्तणूक वाईट होऊन दारिद्र्य येते. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे ज्या माणसाजवळ विद्वत्ता ही बेताचीच असते तो खूप बडाया मारतो. खायला काळ आणि भुईला भार म्हणजे निरुपयोगी मनुष्य. कोल्हा काकडीला राजी म्हणजे शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. धर्म करता कर्म उभे राहते म्हणजे एखाद्यास सहाय्य करायला गेल्यास भलतेच संकट उभे राहते. दरबारी मान विड्याचे पान म्हणजे दरबारात मानापमान देण्याचे नाटक करणे प्रत्यक्षात मात्र तसे काहीच नसणे. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी म्हणजे अनुकूलता असूनही तिचा उपयोग न करता येणे. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा म्हणजे प्रसंगी कोणीही मदत करीत नाही. मेलेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे मेलेल्या व्यक्तीची प्रशंसा करणे. तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे. आजा मेला आणि नातू झाला म्हणजे एका ठिकाणी नुकसान त्याच वेळी दुसरीकडे फायदा होणे. सगळी मुसळ केरात म्हणजे केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे.
तोंड टाकणे म्हणजे अद्वा बोलणे. नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे फार मनाला लागणे. तोंडात बोट घालणे म्हणजे नवल वाटणे. तोंडावर येणे म्हणजे फार जवळ येणे. दुधात साखर पडणे म्हणजे आनंदात भर पडणे. कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजे मागून येऊन वरचढ ठरणे. गोगलगाय आणि पोटात पाय म्हणजे बाहेरून गरीब पण आतून कपटी. आनंद गगनात न मावणे म्हणजे अत्यानंद होणे. काकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे एखादी गोष्ट जवळ असतानाही इतरत्र शोधणे. कोल्हा काकडीला राजी म्हणजे लहान माणसे अल्पसंतुष्ट असतात. पाचामुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे. जळत्या घराचा पोळता वासा म्हणजे अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे. गुरुची विद्या गुरुला फळली म्हणजे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचे कृत्य. गुळाने मरतो तेथे विष कशाला म्हणजे जेथे गोड बोलण्याने कार्यसिद्धी होते तेथे दादागिरी करू नये. पालत्या घड्यावर पाणी म्हणजे व्यर्थ निष्फळ प्रयत्न. गवत्या बसला जेवाया अन ताकासंगे शेवाया म्हणजे अडाणी व्यक्ती चांगल्या वस्तूचा योग्य उपयोग करू शकत नाही. विंचवाचे बिराड पाठीवर म्हणजे नेहमी आपले सामान सोबत ठेवणे. मांजर कावरते खांबाला ओरबडते म्हणजे राग अनवर झाल्यास तो दुसऱ्यावर काढणे. आधीच मरकट आणि त्यात मद्य प्याला म्हणजे आधीच विचित्र व्यक्ती आणि त्यात मद्य प्याल्याने विचित्र परिस्थिती निर्माण होणे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे गरजू माणसाला मदत न करता गरज नसलेल्या माणसांना मदत करणे. उधार तेल खवट म्हणजे उधार मिळालेल्या वस्तूमध्ये काहीतरी कमतरता असतेच. आधी गुंतू नये गुंतल्यावर कुंतू नये म्हणजे कोणत्याही गोष्टीत अडकण्या अगोदर विचार करावा, अडकल्यावर विचार करू नये. गाढवाला गुळाची चव काय म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नसेल त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकणार नाही. खाई त्याला खवखवे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात ते सतत डाचत असते. गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगे शेवाया म्हणजे अडाणी व्यक्ती चांगल्या वस्तूचा योग्य उपयोग करू शकत नाही. घोव नाय दगड नि हातपाय रगड म्हणजे विनाकारण त्रास सहन करावा लागणे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणजे विचाराप्रमाणे आचरण करतो त्याला वंदन करावे. हात दाखवून अवलक्षण म्हणजे शहाणपणा दाखविण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी येणे. चणे खावे लोखंडाचे तरी ब्रह्मपदी नाचे म्हणजे खूप कष्ट केल्याशिवाय मोठेपण मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे म्हणजे केवळ मनोराज्यात मग्न असणे. एकादशीच्या घरी शिवरात्र येणे म्हणजे अडचणीमागे अडचणी येणे. डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे संकट एक प्रकारचे आणि त्यावर भलताच उपाय करणे. कर नाही त्याला डर कशाला म्हणजे ज्याने वाईट काम केले नाही त्याला कशाचीही भीती वाटणार नाही. सगळेच मुसळ केरात म्हणजे महत्त्वाची गोष्टच विसरणे. मेल्या म्हशीचे मनभर दूध म्हणजे गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे. कधी तुपाशी तर कधी उपाशी म्हणजे परिस्थिती नेहमी सारखीच नसते.
हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे म्हणजे आपल्याकडे असलेली एखादी गोष्ट वापरण्यापेक्षा जी नाही ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. घोडे खाई भाडे म्हणजे व्यवसायात फायद्यापेक्षा खर्च जास्त असणे. खान तशी माती म्हणजे जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडणे. पाणी जोखणे म्हणजे पात्रता ओळखणे, शक्तीचा अंदाज घेणे. अर्धी टाकून सगळीकडे धावणे म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. तरण्याचे झाले कोळशे आणि म्हाताऱ्याला आले बाळशे म्हणजे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप म्हणजे अतिशय उतावळेपणाची कृती. जात्याची बोळावू आणि येत्याची पाठराखी म्हणजे प्रत्येकाशी जुळून घेऊन आपले काम करणे. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात म्हणजे चुकीच्या मार्गाने प्रयत्न करणे. खाई त्याला खवखवे म्हणजे जो वाईट कृत्य करतो त्याच्या मनात सतत त्याची सल डाचत असते. बारभाईचे कारस्थान म्हणजे एका कामाची चिंता करणारे अनेक असल्यास कामात मोडता घालणारे काहीजण निपजतात. कशात नाही काजू आणि बायत नाही राजू म्हणजे कोणत्याही गोष्टी आपल्या हातात नसणे. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे अल्पज्ञानी बडाई फार मारतो. कोल्हा काकडीला राजी म्हणजे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजे ज्या व्यक्तीकडून काही फायदा होणार असतो त्याने दिलेला त्रास देखील त्रास हा वाटत नाही. घर फिरले की घराचे वासेही फिरतात म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आली की सर्वच उलट वागू लागतात. कशात काय नि फाटक्यात पाय म्हणजे वाईटात आणखी वाईट घडणे. काडी चोर तो माडी चोर म्हणजे क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. कानात बुगडी आणि गावात फुगडी म्हणजे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे. काशीत मल्हारी महात्म्य म्हणजे नको तेथे नको ती गोष्ट करणे. दाम करी काम म्हणजे पैशानेच सगळ्या गोष्टी साध्य होतात. ना आवडतीचे मिटाळणे म्हणजे अप्रिय व्यक्तीची गोष्ट नापसंत करणे. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे एखादे काम चांगले करता न आल्यास काहीतरी खोड काढणे. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे मन मानेल तसे बोलणे. दुरून डोंगर साजरा म्हणजे एखादी गोष्ट दुरून चांगली दिसते पण जवळ गेले की खरे स्वरूप समजते. दाम करी काम म्हणजे पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. पळसाला पाने तीनच म्हणजे कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच असतो. कोल्हा काकडीला राजी म्हणजे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. खाई त्याला खवखवे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपणा लाभतो. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती म्हणजे जेथे भले भले ताठरपणा दाखवून गेले तेथे जगण्यासाठी थोडी जरी तडजोड केली तरी जीवन सुकर होते. पळसाला पाने तीनच म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. पदरी पडले पवित्र झाले म्हणजे कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली का तिला नावे ठेवू नयेत, आहे त्यात समाधान मानावे. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. नव्याचे 9 दिवस म्हणजे कोणत्याही गोष्टीची नवलाई काही काळच टिकते. नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती.
षटकर्णी होणे म्हणजे गवगवा होणे. ढालगज भवानी म्हणजे जहाबाज स्त्री. टाळूचा दात म्हणजे आवडती वस्तू. बादरायण संबंध म्हणजे ओढून ताणून जोडलेले नाते. बुडत्याचा पाय खोलात म्हणजे ज्याची अधोगती होते त्यावर अधिकाधिक संकटे येतात. थंडा फराळ म्हणजे उपाशी राहणे. आयत्या बिळावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे केवळ संख्येने जास्त असणे, प्रत्यक्षात मात्र एकही उपयोगाचा नसणे. अति तिथं माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातक ठरतो. हातावरचे पोट म्हणजे अंगमेहनतीने पैसे मिळवून उपजीविका भागविणे. धनाची करी माया, उडत्या पाखराची छाया म्हणजे आजचे श्रीमंती उद्या असेलच असे नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही म्हणजे दुसऱ्याचे छोटे दोष दिसतात पण आपले मोठे दोष दिसत नाहीत. हातावरचे पोट म्हणजे अंगमेहनतीने पैसे कमवून उपजीविका भागविणे. हिरा जो ठेविता ऐरणी, वाचे मारता तो घनी म्हणजे थोर माणसे संकटातून गेली तरी त्याचे थोरपण जात नाही. डोंगरव्याला उंदीर झाला म्हणजे खूप प्रयत्न करूनही अल्प यश प्राप्त होणे. पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे केलेले प्रयत्न वाया जाणे. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.